एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत ही वानखेडे स्टेडियम मधनं, खास साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी ही दृश्य आपण बघतोय आणि चक दे इंडियाचा नारा इथं पाहायला मिळतोय। भारावून टाकणारं वातावरण या वानखेडे स्टेडियमवर आहे। एखादा हाय व्होल्टेज सामना रंगावा असे फॅन्स इथे जमलेले आहेत मोठ्या संख्येनं। जेवढे फॅन्स आतमध्ये दिसतात तेवढेच फॅन, त्यापेक्षा दुप्पट तिप्पट संख्येनं फॅन्स सध्या या वानखेडे परिसरात जमलेले आहेत टीम इंडियाचं एक झलक मिळवण्यासाठी। मरीन ड्राइव्हवर देखील 4-4.5 लाखांचा जनसागर उसळलेला आहे। वानखेडे स्टेडियम मध्ये 40-45 हजार लोक जमलेली आहेत आणि आज वानखेडेमध्ये एंट्री देखील मोफत ठेवण्यात आली होती, त्यामुळे आपल्या टीमला पाहण्यासाठी प्रचंड मोठ्या संख्येनं वानखेडेत गर्दी झाल्याचं दिसतंय। वानखेडेचा प्रत्येक स्टँड चाहत्यानं भरून गेलेला आहे। एखादा भारत पाकिस्तान सामना असावा, भारत ऑस्ट्रेलिया सामना असावा, फायनलची एखादी मॅच असावी, भारत जिंकत असावा, अशी काहीशी गर्दी इथं उसळलेली पाहायला मिळते। त्याच्यापेक्षा जास्त संख्येनं मरीन ड्राइव्ह परिसरात देखील तुफान गर्दी झाली। टीम इंडिया एनसीपीए दाखल झाली आणि त्यामुळे थोड्याच वेळात रॅलीला देखील सुरुवात होणार आहे। ही रॅली असणार आहे ती अर्थातच ओपन जीप मधनं, ओपन बस मधनं, आणि ओपन बस मधनं टीम इंडिया आपल्या फॅन्सचं कौतुक स्वीकारणार आहे। उत्साह बघण्यासारखा असणार आहे, त्यामुळे थोड्याच वेळात ही दृश्य साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्हली पाहता येणार आहेत। एनसीपीए टीम इंडिया दाखल झाली तेव्हाची दृश्य आपण पाहतोय। सगळीकडे कौतुकांचा वर्षाव सुरू आहे। दिल्लीतही प्रचंड कौतुक झालंय, मुंबईत आता कौतुक सुरू आहे टीम इंडियाचं। ज्या विमानानं टीम इंडिया दाखल झाली त्या विमानात देखील टीम इंडियाचं स्वागत करण्यात आलं, जंगी स्वागत झालंय, कौतुक करण्यात आलंय।